आज आहे ना भरपूर आंबे पडून आहेत घरी. सो म्हटलं डिनरला बाकी काही न खाता फक्त आंबेच खाऊया. 6 वेगवेगळ्या व्हरायटी आहेत आंब्याच्या. तुम्हाला कोणत्या कोणत्या माहिती आहेत ते कमेंट करून सांगा. हा आहे राजापुरी, हा आहे आम्रपाली, हा आहे मल्लिका, हा आहे केसर, हा आहे अलिबागचा हापूस आणि हा त्याने मला गोल्डन आंबा आहे म्हणून विकलाय. हा बदामी नाहीये, वेगळीच व्हरायटी आहे. गोल्डन म्हटला तो केरळाचा आहे. आता माहित नाही हा नक्की कुठला आहे. तुम्हाला माहिती असेल तर सांगा. प्रत्येक आंबा आता कापून दाखवणार आहे तुम्हाला आतमधून कसा आहे ते. राजापुरी कापणार नाहीये कारण तो अजून पाडायला लागलाय, अजून पिकला नाहीये पूर्ण. बाकीचे 5 कापूया. आम्रपाली तुम्हाला दाखवतो आतमधून कसा असतो. हे बघा आम्रपाली आतमधून असा आहे. आता कापूया मल्लिका. मल्लिका आतमधून असा आहे. आमच्या बागेतला केसर कापतो आता. वरून थोडासा पिवळसर आहे, एकदम जास्त पिवळा नाहीये, पण आतमधून एकदम मस्त असणार आहे केसर. आता हापूसची बारी. अलिबागचा हापूस आणि हा गोल्डन आंबा आतमधून थोडासा बदामी सारखाच दिसतोय, पण बदामी नाहीये तो. प्रत्येक आंब्याची चव घेऊन सांगतो सर्वात भारी कोणता वाटला ते. सुरुवात करूया हापूसनी. बस हापूसला बापूस नाही बोलत. मस्त आहे. मल्लिकाला खाऊन बघूया. फ्लेवरफुल आहे, विशिष्ट चव आहे मल्लिका आंब्याला. हापूस आणि मल्लिका मध्ये विनर हापूस आहे. गोल्डन आंबा टेस्ट करतोय. त्याने मला गोल्डन म्हणून विकलाय, पण मला बदामी सारखीच चव लागतीये. कदाचित बदामीच असावा. बरं आहे, पटला नाही एवढा. ओके ओके. आम्रपाली चाखून बघूया आता. अप्रतिम. आता आली बारी आपल्या केसरची बागेतल्या. सगळेच एकदम आंबे एकदम छान आहेत. तुम्ही म्हणाल आंबा पगलू आहे हा, तर खरं आहे ते आहे. आंबा पगलू तर नक्कीच आहे. 5 आंब्यांमधलं रँकिंग सांगतो. सर्वात आधी तर हापूस. 2 नंबरला टफ कॉम्पिटिशन आहे आम्रपाली आणि केसरमध्ये. 3 नंबरला मल्लिका आणि 4 नंबरला आपला तो गोल्डन किंवा बदामी काही म्हणा त्याला. राजापुरी कापला असता तर 2 नंबरसाठी टफ कॉम्पिटिशन झाली असती, पण अजून कच्चा येतो. चला उरलेले आंबे संपवायचे आहेत. हाच माझा डिनर आहे आज. येतो मी. बॉय बॉय.